नमस्कार शेतकरी बंधूंनो, पीक विमा 31 मार्च पर्यंत दिला जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आज देण्यात आलेली आहे। परंतु हा पीक विमा कोणत्या काळातला दिला जाणार आहे, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे, किती पीक विमा मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा 2024 ज्या शेतकरी बांधवांनी भरलेला असेल अशा शेतकऱ्यांना, जे शेतकरी क्लेम केलेले होते अशा शेतकऱ्यांना काही 25% अग्रिम पीक विमा मिळालेला आहे आणि 75% उर्वरित पीक विमा जो आहे तो आतापर्यंत मिळालेलाच नव्हता। अशा शेतकऱ्यांना आता 31 मार्च पर्यंत पीक विमा दिला जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून आता स्पष्टपणे देण्यात आलेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळालेला नव्हता, त्यानंतर राहिलेला 75% पीक विमा सुद्धा मिळालेला नव्हता, अशाच शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा व 75% विमा एकूण जो बजेट निधी जो अनुदान आहे ते खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, तो आतापर्यंत झाला नाही। अशाच शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा पीक विमा 31 मार्चच्या पूर्वीच दिला जाणार आहे अशी माहिती आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, अशाच शेतीविषयी निगडित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।